या वर्षीचा गणपती सोहळा आहे विशेष, कारण आमच्या घरी आहे दादाची मिसेस. माझीच गाडी बाहेर लावलाय सोय. इथं सगळ्या 3 गाड्या लावल्या तुमच्या इथं. माझी गाडी बसली असेल की माझ्या गाडीने काय घोडं मारले. दरवर्षी सगळ्यांची माप काढतात. गणपती आपण स्वतः व्लॉगिंग केलं. तर मित्रांनो, आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आणि आज सकाळचे वाजले 8:30 आणि सकाळ सकाळी प्रत्येकाच्या घरातून नाही असं घंट्यांचा, आरतीचा, गणपती बाप्पा मोरया या गजराचा आवाज यायला लागला आहे. तर सगळ्यांनाच माहिती आहे आज गणेश चतुर्थी आहे आणि गणेश चतुर्थी निमित्त आमचं घर पण सगळं सकाळ सकाळी उठून असं आवरा लागलं आहे. सगळं आजोबांची तयारी दाखवतो मला. ब्लॉगर आजोबा हे बघा, या माणसांना धरून आणून पूर्ण गल्लीतलं आपल्या भागातलं सगळं गवतं बिवतं काढून सगळं चकाचक करून गणपती येणार म्हटल्यानंतर खतरनाक काम केलेलं आहे. तुम्ही आवरा जावा की हो. आमचं काय, आम्ही काम करणार. आम्हाला आम्ही बोललो की राग येतो सगळ्यांना. काय बोललोय तुम्ही? तुम्हाला तुमच्यावर कोण चिडले? सकाळ सकाळी उसाला की अखंड गल्लीतलं पाणी साचलेलं. टँकर किती घातलं कालपासून? 2 टँकर घातल्यात. एवढ्याशा घराला 2 टँकर. अरे पाणी वापर त्याचा काही चेष्टा करत असा लागते तेवढं. स्वच्छता होय. अंगण बिंगण पाणी नसताना पण अंगण पाण्यानं धुतले सगळ्या खराडा बिराटा मारून. तर भावना तुम्हाला आता आम्ही केलं डेकोरेशन दाखवतो काय. काल रात्री कुंभार गल्लीमध्ये मी आणि प्रेरणा रात्री 9:30 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत तिथं बसलेलो. आणि हे पियुष ह्या भावानं सकाळी उठून सगळं अंगण बिंगण सगळं चकाचक बिकाचक गाड्या बिड्या लावल्यात. अशा माझीच गाडी बाहेर लावलाय सोय. इथं सगळ्या 3 गाड्या लावल्या तुमच्या इथं. माझी गाडी बसली असेल की माझ्या गाडीने काय घोडं मारले. असू दे, काय विषय ना. गणपती बाप्पा मोरया. तर हे बघा डेकोरेशन आमचं कसं दिसते. 1 नंबर खतरनाक नाही. सगळ्या अशा लाईटिंग बिटिंग करून प्रेरणाने प्राचीनं जबरदस्त डेकोरेशन केले. फुलं बिलं फर्स्ट टाईम डेकोरेशन आमचं. तर डॉक्युमेंट्स प्राचीचे काही विषय नाही. तर 1 नंबर डेकोरेशन झाले. आता गणपती बाप्पा आम्ही आणणार आहे. बाबा बाजून आवडायला त्यांना 1000 वेळा सांगितले असताना मी तू लवकर आवडत जाऊ. आपण काय प्रथा आहे घरातल्या आमच्या. काय आता काय करणार, शिव्या खाऊन आवडू मी खाली. काय विषय नाही. गणपती बाप्पा मोरया. नाही त्यांचं खरंच काम चांगलं आहे. आणि कसं आहे त्यांच्या घरात गणपती. आज बाबा तुमच्या घरात गणपती नाही गणपती नाही वाचवून कुठे आहे माहिती काय. तुम्ही कुठं राहताय? पिंकीच्या फ्लॅट मध्ये त्यांची मिसेस राहते. हा तुम्ही त्या बिल्डिंगच्या खाली राहताय का? आपल्या फ्लॅट मध्ये अपार्टमेंटला राहतात का. तर बघा माणसं सणावारीचे, गरीब माणसं सणावाराचे कधी काम करून पैसे कमवला आणि आपण खरंच खूप सुखी आहे. म्हणतोय की आपण ह्या वेळेमध्ये आपण एवढे गणपती बाप्पा येणार म्हणजे एवढी भयानक तयारी बियारी करून सगळी जल्लद तयारी आहे. आणि माणसांची कामं बघा खरंच आपण एका स्टेपच्या वर आहे. त्यामुळं कायम प्रत्येक गोष्टीचा आदर ठेवून कामं करतात. गणपती बाप्पा यायची वेळ झाली तरी पण अजून तुमच्या हातात कंगवाच. कधी सुधारणार कधी रे तुम्ही? लग्न करायचं वय झालं बा, अजून 2 वर्ष तुला लग्नाला घालवायची बाहेर. काय त्या घरात पण 12:30 वाजता घालणारच गणपती. हा आंघोळ रात्री 2:30ला उठणारा माणूस सकाळी 8:30च्या पुढे येतोय. हा काय बायकोला बोलवा आणि करायला सांग. करायला आल्या होती. ही इर्टिगा काल पुण्याला गेलती. असं पूर्ण चिक्कल माखलेला इथं पूर्ण ह्याच्यावर काय. आणि बाबा सकाळ सकाळी उठल्या आणि की नाही ही गाडी धुतल्या. ते पण्यात सकाळ सकाळी त्यांना वरडायला आले, तुम्ही का धुतला असं गाडी म्हणून. आता मला सांग, गाडी धुवायची आणि गणपती बाप्पा आणाला तर हा ते मला बारकाडी घेऊन जावं म्हणून. ही बघा आमची बायको, हिचा पहिला सण आहे. आणि सकाळपासून खरंच कष्ट आहे त्या दोघींचं. या दोघींच्यामुळे डेकोरेशन झालेलं आहे मस्तपैकी. आणि प्रत्येक घरात एक मुलगी असावी तर डेकोरेशन असं असते. आपण पुरं सकाळ सकाळी व्हाईट शेडमध्ये आपण डायरेक्ट मिरवायला असतोय. तर या पोरींच्यामुळे सगळं होते. त्यामुळे आपला रुबाब टॉप लेवलचा असतो. रांगोळी बिंगोळी काढून सगळं आपलं घर कसं सुशिक्षित सुशोभित करण्यामध्ये बायको व्यस्त. का आजी तयारी झाली का नाही? तयारी झाली का नाही? काय काय केले? नाश्ता करायला. नाश्ता म्हणजे त्यांना म्हणजे सकाळी काम आपल्या घराच्या दारात जे केले त्यांना आपण नाश्ता केलाय. म्हणजे पैसे पण नाश्ता म्हणजे हे आपण जपलं पाहिजे 100%. आता आमच्या घरामध्ये जपते चांगलं वाटतं आम्हाला. त्यांनी सकाळपासून जे काम करून घेतले सगळं खरं. नाही त्यांनी पण करते काम, त्यांनी पण तेच वा त्यांची कन्नड भाषा आहे. त्यांची कन्नड भाषा आहे. कळत नसल्यामुळे चांगलं काम केलंय सगळं. मस्त काम केलंय. तू काय लग्नाला आलायचं काय? बाबू टांगा टांगेवाला टांगा. आणि ह्यांच्यामुळे दरवेळी प्रमाणे वेळ होते आपल्याला.
दरवेळी सगळ्यांची माप काढायची संघटना सगळ्यांची माप काढायची संघटना काय दरवर्षी सगळ्यांची माप काढतात दरवर्षी 25 वर्ष झाले मी या पोरांना सांगतोय लवकर उठा आवरा आंघोळ करा गणपती बाप्पाला आणायला जाऊया आज या बंद करून काय उपयोग आहे नुसतं बंद करून करायला लागलं काय कुठलं काय चालू आहे सगळं तुम्हाला खरं सांगतो फर्स्ट टाइम आपण एन्व्हायरमेंट दाखवल्या त्यामुळे कसं आपला सण चांगला झाला पाहिजे पण गणित कसं आहे माहिती काय दरवेळीप्रमाणे उगच काम करायचं इकडे तिकडे म्हणजे उगच नाही कामं करतात सकाळ सकाळी घरातलं काम करायचं नंतर म्हणायचं की तुम्ही काय केले असं चालते सगळं राव वेळ झाला तरी कुंभार गल्लीमध्ये प्रचंड गर्दी असते आता आपण योग्य वेळी चाललोय वेळ होऊन नाही म्हणून आपण लवकरात असतोय हे वेळ झाल्यावर त्यावेळी जायचं वय म्हणजे दरवीच्या कुंभार गल्लीवर शिक्का असतोय की गणपती इकडून एवढा लांब आणला नको एवढी गर्दी असते गर्दी आपण गेला गर्दी असणारच की राव या गोष्टीला सामाजिक प्रश्न पण तेवढाच जबाबदार आहे कारण कॉर्पोरेशननं आमच्याकडे पाणी सोडलेलं नाही रविवार सोमवार मंगळवार आज बुधवार चौथ्या दिवशी अजून पाणी आलेलं नाही आम्ही सकाळपासून पाण्याच्या शोधात आहे हे का सगळ्या गल्लीत पाणी आलेलं ना आपल्या कुठं कुठं आहे एक त्यांचा पण गणपती सकाळी 8:30 होते ते आत्ता गेलेत गणपतीला मग ती गेली तो आपण जायचं ना आवरा की लवकर तर ना आवरा बाय ए टिकोजी चल टिपू सुलतान तरी सुद्धा आमचा गणपती विशेष यावेळी गणपती सोहळा आहे खास कारण दादाची या वर्षीचा गणपती सोहळा आहे विशेष कारण आमच्या घरी आहे दादाची मिसेस होय टाळ्या काय हे वरचं बटन कशाला लावले नाही कळायच काय असं निवांत असं असं बरं कशाला असंच नाही ते चांगलंच ते लाव बटन कशाला कळायच का नाही काढायचं नाही ते असू दे काय तिथं काय शायनिंग मारा जायचं गणपती आणायचा आपल्याला मग बरोबरच आहे की मग गणपती आणायला चाललोय ना मी कशाला बटन वरचं घालायचं पे इथं आता बस प्राची इथं बसत्या हे प्रेरणा इथं बसत्या मी इथं बसतो काय विषय असून राहिलाय चला चाललोय आता पावसाचं वातावरण भयानक झाले चला 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 पुढे कुठे पटाटे घ्यायचे काय रे हा यायच्या ना विषय संपवायचा ना चल चल तर आज सगळ्यांनी संकल्प करा की पुढच्या वर्षी गणपती सकाळी 9च्या घरला बसला पाहिजे 7ला सकाळी गणपती संकल्प करा सगळ्यांनी माझी सकाळ 9ला होते काय माझी सकाळ 9ला होते रे हा 9ला बिवला त्यावेळी सांगा ना एकच दिवसाचं करायचं सगळ्यांनी काय असेल ते एक दिवसांनी सगळ्यांनी बस सगळ्यांचे गणपती घरात येऊन बसले त्यांना पण मोर्या तर भावानं आता आम्ही तर गाडी लावलेलं आहे बरोबर कुंभारगडच्या जरा असं साईडला लावल्या कारण आज गाडी घालायला जागा नाही पूर्ण गर्दी भरले पूर्ण बघा गच्च भरलेला आहे मोर्या 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 खचाखच गर्दी आहे पूर्ण कुंभार गल्लीमध्ये आणि आपला गणपती बरोबर या घरामध्ये खाली इथं आहे तर जाऊन आणायचं आपल्याला गणपती आपण आता इथं आलेलो आहे सकाळपासून मूर्त्या सगळ्या संपल्या आहेत आता आपला गणपती वर्ण त्यांनी आणत आहेत आपला गणपती आलेला आहे व्यवस्थित रात्री 2:30 पर्यंत करत बसलो रात्री 3-2 वाजता घरी आले तुम्ही झोपलेला अशा प्रकारे ही गणपतीची मूर्ती सगळी सजवलेली आहे व्यवस्थित फर्स्ट टाइम आमच्या घरामध्ये एवढा सजवलेला गणपती लई भारी म्हणजे मन भरून आले गणपती असं वाटायला की नाही गणपती विसर्जन करूच नाही कारण गणपती तुम्ही बघू शकताय आणि फर्स्ट टाइम अशी व्लॉगिंग तुम्ही बघितली नसणार की गणपती सोबत म्हणजे गणपती बाप्पाची व्लॉगिंग आहे डायरेक्ट गणपती बाप्पाने स्वतः व्लॉगिंग केल्या पहिला फटाके फोड काडीपीठ थांबा की घरात ना तर मग चला बाप्पा आपलं घर आलेलं आहे तुमचा असून आत आहे तयार आहे चला सगळेजण आता बाप्पानं बघणार आहेत बघा प्रत्येकाचे रिएक्शन काय विषय जाताना मागच्या वर्षी गणपती म्हटला मी आता हे अल्टून चाललोय पुढच्या वर्षी येणार ती रेटिकात देणार पुढच्या वर्षी बाल गणेश बरोबर बाप्पा मोरया मूर्ती मोरया गणेश मोरया प्रत्येकाच्या घरात चला पुढं चला बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं तू घे तू होणार आहेस आतापर्यंतच्या मूर्तीमध्ये सगळ्यात देखणी सुबक आणि अलंकार युक्त मूर्ती आहे कुठलीही नवा आता आणलेली ही आणलेली मूर्ती मला एक गोष्ट सांगतो ही जर आम्ही मूर्तीकडे बघायला गेलो असं जवळपास 3,500-4,000 किंमत आहे मूर्तीची ही मूर्ती आम्हाला आमचे मित्र आहेत तिथं आपल्याकडे कुंभार गल्लीमध्ये तर त्यांच्या इथे मूर्त्या मी घेतल्या सुबक मूर्ती होती फक्त 1100 रुपयाची मूर्ती त्याच्यावरती वर्किंग केलेलं आहे हे सगळं हिरे बिरे इनं लावलेले आहे सगळे प्रॉपर बरोबर 400-500 रुपयाच्या वरती खर्च करून एवढं आयुष्यात आमच्या घरामध्ये अशी मूर्ती ही पहिल्यांदा
तेच की नव्या सुनेचं नवीन काहीतरी चांगला हे झालं. छान आहे छान. आणि हे सगळं की नाही प्राचीन आणि प्रेरणा ह्या 2 पोरींनी मिळून सगळं केलेलं आहे. मस्त. नवीन सून हौशी आहे बाबा, हौशी आहे. आणि ही पण देव तुम्हाला चांगली सोबत देव इथनं पुढे असं चांगलं करत जावा. तुम्हाला यश देईल देव चांगलं, त्यात फळ देईल तुम्हाला. 100%. आणि कसं आहे माहिती आहे, आम्ही रॅन्डमली ही माळ लावलेली. आम्हाला माहित पण होतं की ह्याचा कलर मॅच होईल. विषय याच्यातनं आम्हाला काय कळलं की फक्त प्रयत्न करत जायला आहे, देव आपोआप त्याला सपोर्ट करत असते. तर देवाने दिला डायरेक्ट सपोर्ट आहे. कौल आहे आमच्या घराला गणपती काही आज पावला आहे. 100% पावला. आज संध्याकाळची आरती आजपासून रोज रात्री 8 वाजता. आणि जे जे अवेलेबल असतील, कुणी कुणाला बोलवायचं नाही. प्रत्येकानं आपल्या टायमिंगला 8 वाजता येऊन हजर राहायचं. कुणी कुणाला हाका मारत बसायचं नाही. 8 वाजता बरोबर गणपतीची इथली घरातली गणपतीची आरती 8 वाजता, मंडळातल्या गणपतीची आरती 8:30. ज्याला जायचं ते जाऊ शकतं, काय अडचण नाही. तुमचं काय बोला गणपती बाप्पा मोरया. बरोबर स्टाईल. मग अशी याला बुरशी लागलेली आहे. सगळं पुसून मिसून घातले. पुरुषी नवा शर्ट, नवा कपडा, नवा कपडा. त्रिपूर जाया. तर अशा प्रकारे मी आता खाऊची पानं काढतोय. आता बायकांचं काम चालू झालं, सजावट बिजावट बाकीचे काय असेल ते. आता आपला कार्यक्रम संपला. तर अशा प्रकारे ह्यो व्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलला नवीन असेल तर 100% सबस्क्राईब करा. आणि आज संध्याकाळी आम्ही चाललोय राजारामपुरीमध्ये गणपतीची भव्य मिरवणूक बघायला. त्यामुळे तो व्लॉग उद्या येणार आहे. तर चला.